पानिपतमधील 1761च्या युद्धातील शहीद झालेल्या वीरांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हरियाणाच्या रोड मराठ्यांची मातृसंस्था असलेल्या अखिल भारतीय मराठा जागृती मंच पानिपत यांच्या वतीनं दरवर्षी मराठा शौर्य दिवस साजरा करण्यात येतो. नुकताच हा शौर्य दिवस पानिपतमधील बस्ताडा या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यंदाचं हे 24वे वर्ष होतं. या कार्यक्रमाला हरियाणाचे विधानसभा सभापती हरविंदर कल्याण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील 30 जिल्ह्यासह 12 राज्यातून मराठी बांधव उपस्थित होते. कर्नाल इथून भव्य रॅलीनं याची सुरुवात करण्यात आली. यानंतर कार्यक्रमस्थळी भगव्या झेंड्याचं ध्वजारोहण होऊन सर्व शहीद वीरांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी बोलताना हरविंदर कल्याण यांनी पानिपत युद्धाच्या इतिहासाला उजाळा दिला. विदेशी शत्रू अब्दाली यांच्यासोबत अतिशय प्रतिकूल परिस्थितीत मराठा सैनिक लढले आणि आपलं शौर्य, आपला पराक्रम त्यांनी दाखवून दिला. याचा आपल्याला सार्थ अभिमान असल्याचं त्यांनी सांगितलं. यासह या ठिकाणी छत्रपती शिवरायांचं स्मारक करण्यास सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल अशी ग्वाही त्यांनी दिली. मंचचे संस्थापक अध्यक्ष वीरेंद्र मराठा यांनी रोड मराठा हा मूळचा महाराष्ट्रीय नसून तसं संशोधनातून सिद्ध झाल्याचं सांगितलं. लढाईत मराठ्यांचं मुख्य केंद्र बस्ताडा होतं, म्हणून बस्ताडा शौर्य तीर्थ बनवण्याची योजना असल्याचं त्यांनी जाहीर केलं. बस्ताड्याचे सरपंच सुरेश मराठा यांनी शिवस्मारकासंदर्भात सर्वतोपरी सहकार्य करू असं सांगितलं. संघटनेचे राष्ट्रीय समन्वयक कोल्हापूरचे मिलिंद पाटील यांच्या हस्ते महाराणी छत्रपती ताराराणी यांची प्रतिमा भेट देत अनेकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी आमदार रणधीर गोळे, स्वामी पूर्णानंद, कोल्हापूरहून श्रीकांत पाटील, राहुल गावडे, मंदाकिनी कोडक, शबाना पाटणकर, सोनी औंधकर आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि रोड मराठा बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते.